मुंजीराम बा सरपंचानं त्या मोतीराम बुड्याला काढून दिलं ना रे बाबा. काम मागायला आलता तो बुडा त्या सरपंचाचं. सांगा आता या वया त्या डंगरेच्यानं काय होते, कोणतं काम करीन, सरपंचानं काढून दिलं बाजाले. समाधान भाऊ तो बुडा मा घरी बी आलता बापा. मले म्हणे बापा काम दे म्हणे गडा मुंशीराम, त्या घरचं लागलं तर शेण काढतो म्हणे. पण त्या बुड्याला म्हटलं बा मग दो बापले काय करा बाबा. का मग उपट्याचं काम करा आम्ही, तुम्हाला शेण काढायला द्या आता. वयात आता या बुड्याच्यानं कोणतं काम होते बापा सांगतो मग. वावरातले सारे जड कामं असतात. हे फक्त आता बसही रोजदार घेईन बा वावरात जायची. काय घेऊन द्यायचं, कोण काम देणार आहे गावात. सरपंचानं म्हणून काढून दिलं या बुड्याले. खरंच आहे समाधान भाऊ ते. आता कोणतं काम करणार आहे बुडा. आता हरभरा सोंग्याला नेला तर आपण पुरी पात घेऊन जाऊ मेरीवर, तरी हा बुडा मागं रे. कोणतं काम होत नाही या वयात. काही कंबर दुखते तर पाठ दुखते तर किंवा कळकळ हलते हातातला. काय काम होणार आहे या वयात. फुकाची रोजदारी यांना देणाऱ्या बुड्याने काम मागायला पाहिजे कोणाला. या पोरायला समजत नाही बाबा डंगऱ्याच्या या बुड्याच्या. जमीन घेऊन बा 8-9 एकर जमीन आण बा. एवढे मायबापने पोचले जाते या पोराच्या. बिनकली पोरात बा याचे पुरे. म्हणून तो होबासराव होबाशीच गेले बा सारे. माझा भाऊ नालाय का ते पोरे, काहीच कामाची नाही. तो शिवल्या तर फक्त भाष्यासारखा गात फिरते. चष्मान मेस्मान होबाची पान बुलेट काय पाहिजे. मायबापाला खाऊन घातलं जाते इकडे. मोठा शान शौकान फिरते साऱ्या गावात बिनलाजा भोकाचा. पुरे बायके व्हायला लागते. बायकाच्या पुढे चालत नाही भडवी जायचं असे झोडा. पण आता आपल्याला काही म्हणता येत नाही. आता बुड्याला लाळ करायला भूत यायचा पहिले. आता कसं डोक्यात हागले ते. आता या बुड्याला म्हातारपणात काम पाहा लागून राहिलं. हे बुडे तसं इतरायला होतं भाऊ. कडक इस्त्री कपडे घालू जाय. आता काही नाही राहिलं तर इकडे तिकडे फिरू जायला. काम द्या कोण देणार हो काम यावं या बुड्याला. समाज आपल्याला काय घेणं देणार आहे. त्याचं पापून ते यायचो त्याचे माय बापात ते पाच बसतील. आपल्या घरी आले तर काढू देत. आपणच काल जाईल उभं करा घेणं देणं. आपण नका त्याचा ठेका गेलाय का. अरे आपल्या गावातल्या फक्त एकालेच आहे की नाही, एकालेच पुडका येते त्या नाम्याले आणि त्या शांतीले. दुसऱ्या कोणाला पुडका येत नाही त्याचा. त्या डोंगराचा बेजा लाडून ठेवला जाईल ना बुडे बाटे. गावातले काही बी असलं की देतात. गहू तांदूळ खाया पियाले जाईले. त्याच्यामुळे हिडगाल हे बुडे सारे इतरावले हे बुडे. आम्हाला काही मायबाप नव्हते. बिना मायबापाचा पोरगा. आणि ते शांती कशी करोडपती पोरगी आहे भाऊ. तिनं सारं दानच करेल आहे. ते कसं पण ते शोभते भाऊ. आपण कशी कष्टाची आहे, घामाची इस्टेट आहे आपली. कोणाला दान करसान आपण. आपल्याला रुपयाने द्यायला वाटत कोणाला. बाबा म्हणशील बा आपल्याला काही घेऊन देणे बाबा. त्याचा कुठे विचार करता आपण. जाऊ दे मोड त्याचा पेटाला डंगरी काय करू. त्याचे पोरं काय करू. भीक मागत ना साहाय्य आपल्याला काय घेणे देणार द्यायचं. त्याच्या मायबापा पोरायला समजत नाही का. पाहो समाधान भाऊ. तुम्ही तर मला बाबा बुड्याचे पैसे नाही. बुड्याचा पा तिकून बाजार घेऊन आला पाहणं. हे डमडम थैली आणली भरून. खरंच आणली बा बुड्याने थैली भरून. काय बुडा का चिवत्या बनवत राहिले सरपंचाले. सरपंचाची उधारी बाकी आहे. सरपंचाला सांगायला लागेल राय मुंशीराम भाऊ. बुड्याचा बम पैसा बाजार गेला बुड्यानं. तुमचे पैसे नाही राहिला दुकानची उधारी बुडा. खरंच सांग समाधान भाऊ तू सरपंचाले की तुमची उधारी नाही राहिली. इकडे चलडूल खाऊन राहिला बुडा. बुड्याच्या बाजाराची थैली उचलल्या जाऊन राहिली ना. डोक्यावर आणून आला बुडा. पाहि ना बाबा समाधान भाऊ. बुडे बा बयाच नाटकं करता राज. पैसे नाही बाबा. रब बाजार आणणार आला बाबा. थैली तर गच चालली भरून. गड्या समाधान काय टिंगला घेऊन राहिला बा. काल तर उभं नाही केलं मला काढून दिलं बा तुम्ही ना. सरपंचाने नाही बाबा तुले काही जरा पुडका आला नाही तुले माया की द्यायला सरपंच बुड्याले काम धंदा काही जरासा. आता काल जबर कोण आला घेणं देणं. पुढे बापा तुम्हाला जमलं बा. हे मी नाही त्यातली कडेला आतली. मला काम मागायला आले बापा. पैशाची राजा जराशी गरज नाही तुम्हाला. पाहा ना बाजाराची डमडम थैली आणली ना. आमच्या घरी आला नाही अजून बाजार. बाबा तुम्ही आणलंय बाजार. तुम्हाला काय सांगू रे बा. मी भीक मागून राहिलो तिकडे. आता काय सांगू. माझी परिस्थिती मला माहिती आहे काय. काय स्वाभिमान मी गाण ठेवलाय ना. तुम्हाला काय सांगू आता. तुम्ही मला विचारून राहिले आता. होते काही निराधार फिरेदारची येल. काही PM किसानची येल होते मोदीचे. त्यातलं आणलं बा मी. मला माहित नव्हतं बँकेत जात म्हणून. ते आज गेलो बँकेत पाहिले बा. होते तर आणला बाबा जरा. आता का उपाशी राहता. असता बाबा तुम्हाला हे नाटकं जमले. बाबा तेलाचं डुबकं आणलं. थैलीत नाही टाकलं बाबा. हाती आणलं. लोकांना दाखवून आले बाबा. तेल आणलं. काय सांगू बापा. ही पेटी आहे भीक मागायची. हो गड्या समाधान तेला टिपकान बा. कसं थैलीत छानटे नडतील. डबक होते ना इकडे तिकडे. चाल बा ये तुम्ही. हो या बाबा बुडे बा. झाला बाबा तुमचा बाजार पाणी. काय बुडील भातकं मातकं आणलं की बाबा. पेळा मेळा काही. हो सारंच आणलं बाबा. भातकं मातकी आणलं पेळा आणलं. चालतं का खायला. चालशील तर चाल बा. तुले खाऊ घालतो. काय बाबा तुमचं भातके तुम्हीच खा. पेळा तुम्हीच खा बाबा. जा बाबा लवकर बुडी वाट पाहिजे तशी. चला बुडा काय नाटकट शिकवते. बुड्याचं पैसे घ्यायचे सारं जायले का. आणि बुडा नाही काय चितंबे करते रे बाबा. कोणासाठी कमवते काय माहिती बाबा. बुड्या या वया काम करून राहिला. गप बाजार आणून राहिला घरी.
फालतू नाटकं करतात बा हे लोक. ये ना व, इकडे ये ना. मी आलो ना, घरी आलो ना. उकडे असतो. बापा रे, बाजार आणला का तुम्ही ना? तुम्ही काही नाटक करता? पैसे नाही आणि बाजार कुठून आला आता? पहिली घे ना, पहिली तुम्हाला वज होऊन राहिलं ना. एक तर नाटकं करता करून राहिली. मग आम्हाला माहित आहे काय केलं मी आता. हे घे थैली, गेलो का? ते काय आहे बाबा तुमच्या हाती? का तेलाचा डबुकला आहे का बाबा? विचारू ते काय आहे ती मायान काय नाही तर ते माय कामाची जिन्नस आहे. त्याच्या नांदीने लागायचं. पण का हे कुकून शाळा भरवली तुम्ही ना? पैसे तर नाही म्हणा तुम्ही, मग बाजार कसा आला सांगा ना मला. आंबे खाय ना तू. आता काल मोजून राहिली घेणं देणं. आणला ना बाजार. डमडम झालं ना आता सारं. टेन्शन न घेऊ तू आता जास्त. आणि 17-60 प्रश्न नको विचारू मला. तुम्ही काय आहे बाबा मला तर सांगा, कुठून आणलं काय आणलं मला तर माहित असायला पाहिजे की नाही. आणि ते डबुकलं काय आहे हाती? सांगा ना बाबा, सांगा ना. आपले जण काही काम धंदा होत नाही आणि कोणी काही आपल्याला कामाला ठेवत नाही. साऱ्या गावात फिरलो मी काल काम पाहिले, पण कोणी दिलं आम्हाला काम? बापा हे 50 रुपयाचं एक डबुकलं घेतलं बापा आणि मागणं चालू केलं. आता बाजार मागतो. आता काय करू, पोटाच्या पुढे जाता येत नाही. रुपया 2-2 रुपये मागतो कोणाला. बाजार हाट होते तेवढ्या. तर भीक मागायशिवाय दुसरी पर्याय नाही आपल्याजवळ. हे काऊन केलं बाबा तुम्ही ना? मागायचं काय जरूरत होती बाबा? उपाशी राहिलो असतो ना आपण. पण हे काही काम नव्हतं ना बाबा मागायचं. काहीच काम नव्हतं ना. 4 लोक काय म्हणतील बा? तुम्हाला पाहिलंशीनच ना बाबा बाजार आहे ना कोणा ना कोणा. तर काय म्हणतील की मोतीराम बुडा बापा पहिले कसा होता ना आता पा भीक मागते. पहिला कसा होता आता पा भीक मागून राहिला. असं होते ना ते. उपाशी मेलं ते पुरीन बापा. पण हे असं काम नका करू. आज केलं तर केलं, आता डबल काही जाऊ नका बापा. उपाशी राहू आपण. मा करून राहिलो ते पद्धतशीर करून राहिलो. तू आता बोलू नको. लोकांचं पोट आहे का? पोट आपला आहे. आपल्याला खा लागते. लोक घोड्यावरही बसू देत नाही, पायी चालू देत नाहीत. लोकांच्या म्हटलं कुठे ऐकतं? आपल्यालाच पाहा लागते. हा मूलमंत्र घे आता. पद्धतशीर म्हणून राहिले बापा. 4 लोक काय म्हणतील? आपल्याच गावात माहित पडलं तर काय म्हणतील की मोतीराम बुडा भीक मागून राहिला, भीक मागून खाऊन राहिला. 2-2 पोरं असून. सांगा ना काय म्हणतील लोक? लाज जाय धंद्यात बा हे. पुरे लाज जाय धंद्यात ना. हे काम करू नका बा तुम्ही आता. उपाशी राहू वाटलंच तर आपण, पण आता नका जाऊ. लाज जाईन का? आपल्याचं कुठे लाज आहे? आपली लाज जाईन तर का उपाशी मरतं काय मग? का गोटे खाशीन? सांग ना तू. ह्याच्याशिवाय काही पर्याय मस्त धंदा आता जाऊ दे. आता जय गजानन करायचं, ₹2 रुपये वसूल करायची. बाजार फिरलो की पैसे येतात. बाजार हाट झाला बस झाला. आपल्याला काही इस्टेट जोडणं थोडी आहे. आपल्याला थोडी म्हणतील लोक, पोरायला म्हणतील ना. त्याने लाजा इकले आपल्या पोरायनं तर काय करशील मग? सांग ना तू. ते ना आपल्याला निका वाऱ्यावर सोडेल आहे. हवल्यात असून काही कामाची नाही. मग फालतू काल टेन्शन घेऊन राहिली. इज्जत जाईन तर सहायची त्याची जाईन. आपलं काय जाणार आहे? आपण तर एक ना एक दिवस मरणारच आहो ना. का जास्त दिवस राहिले का आपले? पण तद लोक जग्यासाठी तर आपल्याला काय नाही हातपाय हालावा लागतील. जाऊ दे आता. भीक मागतो तर मागू दे. टेन्शन नको घे तू. बापा मला असं वाटलं की तुम्ही काम पाहिलं आणि मस्त बाजार हाट आणला बापा. मला किती हरीक झालता. पण तुम्ही सांगलं बापा मी भीक मागून आणलं. मला कसंही वाटून राहिलं. कसंही वाटून राहिलं ना. शिनाली करून चोरी करून तर नाही आणलं ना. जाय उचलते घरात ने बरं. आणि भाकर टाक मले खाऊ दे बापा. भूक लागली एक तर मला. 1 किलो पीठ आणला मी त्याच्यात आणि तुला 200 रुपये देतो. त्याचे गहू घेऊन येतो. दुकानात जाऊ. बापा आता आणलं ना तुम्ही ना. खातं लागेल ना आता पोटाला आग आहे ना आपल्या. तसं उपाशी तर काही राहिल्या जात नाही. चला बापा देतो करून मी तुम्हाला भाकर आता. नाही लवकर नाही. अशी झाली बा माझी अवस्था. अवल्यात असून पोरं असून मला भीक मागा लागून राहिलं. तुमच्याची असा काही खोट असेल तर सांगा बा. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दगड काय काम धंदा काय चालू आहे बा तुझ्या? काम देऊ आता तुम्हाला माहिती आपला काय कोणता काम धंदा आहे? बकऱ्या घेऊन जाणे, ढोरं चारणे. दुसरं काय कोणतं काम आहे आपलं? चाल ना बा. तेवढं हायब्रिड दे ना बा आपलं सोंगून. अरे गड्या त्या हायब्रिड सोंग्या माणसांनी सापडून राहिलं बा. जो तो म्हणते मागच खात होते बा. त्या पेरून पस्तवून राहिलो मी. एक जण नाही मिळाला सोंग्याला. चाल ना बा देणं तेवढं सोंगून दे ना. पण नामदेव माया त्या बकरीचं कसं घेणं? बकऱ्या उपाशी मरतील ना माया. तो महाबाई एक तर रखवाले जाऊन राहिला. बकऱ्या पाठवलं असतं तर सांगा बा आता कसं करू मी? मला राजा तुम्ही टेन्शन मध्येच टाकता बा. त्या बकऱ्या टेन्शन नको घेऊ तू. बकऱ्या घेऊन आपल्या वावरात चाल.
शांता मावशीले तू या चारायला लावतो मी बकऱ्या. आपण दोघ जण हायब्रिड सोंगू. कसं हायब्रिड सोंग होते ना बा. पाणी फाणी जर आलं की नाही घोरून लागा. सारी जवारी माती चालली जाईन रे. मग काही शार होईल लागा. मग असं असेल तर बा कधी येतो मी. अर्ध्या रात्री. आपल्याला काय करावं लागते. आपल्या बकऱ्या पोवल्या पाहिजेत फक्त. आपलं हेच म्हणणं आहे. आपण येतो लागलास तर युवा मिवा हे ना बाबा पाजून. नाही तर मग तुझ्या रद्दी युवे असतात नाही का. माझं काही युवा फिवाही नाही बरं. बाबा इवे फिवे मी पाजून आणले ना बाबा. पण हायब्रिड सोंग्याला कोणी सापडे ना. आता जाऊ दे बाबा. तू सापडला ना बापा. इवे गिवे टाप एकदम पोला जात. मी तर येतो ना नामदेव. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कोणाचा आहे रे आता फोन. काय फोन येत नाही रे बापा. कोण आहे काय माहिती आता. येतो बाबा कोणाचा फोन आहे तो. हॅलो बोला. अरे नामदेव भाऊ बोलून राहिले ना. मी पांडू बोलून राहिलो. हा बोला बोला पांडू भाऊ. काय म्हणता. रातले काय ते मोतीराम बाबा काही मागतात गिकतात का बाजार गिजार. काय मला आज दिसले बा बाजारात पेटी मेटी घेऊन. मागून राहिले तेव्हा जय गजानन रुपया द्या. जय गजानन रुपया द्या. असं करून राहिले तेव्हा ते. काय मागे घेऊन जात असतात का ते बाजार. हो बाबा पांडू भाऊ काही बोलून राहिले का बाबा. तो बुड्या जो इस्टेट आहे राजा तो बुडा काल मागे ना बाबा कोणाले. काही बोलून राहिले बाबा. दुसरं असेल कोणी. हो आज मी बाजारात पाहिलं त्या बाले मागून राहिलता तो बुवा. रुपया रुपया पेटी मेटी होती हाती. मी त्या बाला विचारलं बी ना. तो माणूस माझी खोटा बोलला. तुम्हाला नशीन माहीत. चौकशी करता बरं तेवढी. बरोबर आता तुम्ही म्हणून राहिले तर मला विश्वास ठेवाच लागेल. तर बरोबर मी चौकशी करीन मग सांगेन मी तुम्हाला काय आहे काय नाही. तर पण मला काही माहित नाही बरं. काय तुम्ही चौकशी करून गावात. राम राम मग नामदेव भाऊ. ठेवतो फोन. राम राम भाऊ राम राम. नामदेव काय झालं. काय नाही बाबा त्या पांडूचा फोन होता. तो मोतीराम बुडा का मागायला चालला काय माहित बा. बाजार फिरून आला म्हणे बा. मागायला मागता मागता दिसला म्हणे बा मला. हो बाबा तो बुडा मागणार आहे का बाबा. काही बोलून राहिले का नामदेव भाऊ. असा कोणी दिसला असेल डुप्लिकेट त्या बुड्याचा. तो बुडा मागणार आहे राजा. खपा खपा काम करणार आहे बुडा आहे तो. तेवढा का तो बुडा निर्लज्ज साधा सुखी आहे का बाबा. काही बी बोलून राहिले राजा नामदेव भाऊ तुम्ही. मी काले काही बोलून राहिला बा. त्या पांडूचा फोन आलता रे बापा मला काय घेणे देणार. मला तर माहिती नाही. मला त्याने सांगितलं. तसं तसं तुला सांगून राहिलो मी. बा कोणी फोन करते काय विश्वास ठेवता का बाबा तुम्ही खरंच. नाही पण चौकशी करायला लागेल आपल्याला. समोरचा माणूस बी काय गलत सांगणार थोडी आहे बाबा. त्याने पाहिलं असेल ना मोतीराम बुडा म्हणून त्याने आपल्याला फोन केला की नाही. तरी आपल्याला विचारपूस करायला लागेल काय काय म्हणून मिळतं. करा बाबा तरी काय मग काम चौकशा करा. काय घेणं देणं. तो बुडा काल मागणार आणि सांगणार आहे हो बाबा. तो बुडा का भीक मागणार दिसला का तुम्हाला. मग पाहू द्या बुड्याचं. पहिले चाल बापा आपला हायब्रिड सोंग्याचं भाऊ. चाल बरं लवकर बरं. मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला बा चला. बुडवा काहीतरी लक्ष द्या बा मावर तुम्ही. काय बा एखादी पोरगी मोरगी पण नाही राहिली मले. मला कदलोक रणका ठेवता तुम्ही. मुंजाच मरीन बा मी. पान एखादी पोरगी पान बा मले. आपण ते धंदे सोडले रे भाऊ. पोरीचा पोराचा नान सोडला आपण. कोणाला पोरगी दाखवत नाही पोरगाही दाखवत नाही आपण. कारण की भाऊ देत नाहीत ना भाऊ लोक पोरी रे. कुठे त्याच्या मागं फिरतं लोणी लावत. हो बुडवा तुमच्या सोयऱ्या धैर्यात असेल तर जान बा जमून माय. एवढं पान राजा माझ्या लग्नाचा पारा आहे एवढा. सोयऱ्याचे नाही भाऊ धैर्याचे नाही. मी काही लोकांना लोणी लावत फिरत नाही भाऊ. कोणाच्या मागं काही फिरायला पुरत नाही. कारण कसं भाऊ लोक पोरगी काही देत नाही. आपण काही त्याच्या मागं काही फिरत नाही. तुमचा सोबती कुकडे गेला. बुडा कुकडे सोडला तुम्ही मोतीराम बुडा. गड्या नामदेव त्याची आपली काही भेट नाही गड्या. 5-6 दिवस झाले की नाही. तो आलाच नाही मला भेटायला. आणि मला तो काही म्हणजे दिसला नाही कुकडे. मी गेलो त्याला 2-3 खेप थांबलेले. घरी नव्हता तो. कुकडे जाते काय माहित बाप. काय नामदेव होतं बुड्या एक गोष्ट काढून राहिलो. माझ्या ध्यान राहायचं थोडं संबंध ध्यान जमून माया लग्न ध्यान करून थोडं. असा थांबणं वय वय नको करून फडफड नको करून मनात घेणं देणं. लग्न पाहिजे लवकर. कुठून आणवी तुला पोरगी. थांबणं अर्जंट गोट आहे ना. तर समजून घेत जाईन काही. नामदेवची कुकडे आग होईल बाबा. मावर काढून राहिला हाता. काय झालं बा. काय काम पडलं तुला मोतीराम बरोबर. हिच्यावरून राहिला बा एवढा खोदू खोदू तुझं. एवढं सांगा तुम्ही मोतीराम बुडा काय काम करून राहिला. कुकडे जाते कोणाच्या कामाला जाते बुडा. काय शाळा काय चालू आहे बुड्याची. काय माहित मी तो काय काम करून राहिला. तर मला भेटला नाही काही नाही बोललाही नाही काही नाही. मला कसं माहित अशी. मी असतो वावरात राखवालीले. आता गावात तो काय करते काय नाही मला काय माहित बे बाबा.
बा खोटं नका बोल. तुम्हाला काय ना काय माहितच असेल. हा बुडा काय करते काय नाही राजा. एवढा गाण दोस्ताना तुमचा, तुम्हाला माहित नाही तुमचा दोस्त काय करून आला तर. हा राजा एक चिलम सोबत पेता राजा. एक सुट्टा तुम्ही मारता, एक सुट्टा तो बुडा मारते, तरी तुम्हाला माहित नाही बुडा काय करून आला तर. नाही ना बा, नाही ना, मला काहीच माहित नाही बा. माहिती शपथ घेऊन सांगतो मी, मला काहीच माहित नाही तो गडी काय करून राहिला तर. हा अरे मा त्याचं माझं दर्शन नाही, भेटत नाही तो. बुडवा तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमचा दोस्त बाजारात भीक मागून राहिला. भीक रुपया 2-2 रुपये बाजार मागते मोतीराम बुडा. मला आजच बाजारातून फोन आलता, म्हणून मी तुम्हाला विचारून आलो. हा तो मोतीराम बुडा काय करून राहिला काही नाही तर. अरे बापा काय हालत रे बापा मोतीराम बुड्याची. किती मोठी इस्टेट आहे रे बापा. भीक मागायला लागून राहिले का बापा. बापा काय बेकार आहे रे बापा हे. नामदेव काय फेकू नको ना बा रे. तो काय भिकन भीक मागेल का काही का येलाल बेल जोडून राहिला घेणना देणारीचा त्याची का बदनामी करता का बा तू. मी काय बदनामी करू. मी काय दुश्मन आहे का त्या बुड्याचा. मलाच तर वाईट वाटलं ते. समोरच्या सांगितलं मला तो बुडा भीक मागून राहिला म्हणून. मॅच त्याला 2-4 सुनावल्या समोरच्याले. इकडे आमचा बुडा तसा नाही रे बाबा. भीक पीक काल मागीन तर बुडा स्वाभिमानी बुडा. कच्चं काम करते, पैसा कमवते. पण तो जीव तोडून सांगे मले नाही म्हणे तुमच्या गावाचाच बुडा आहे म्हणे मोतीराम बुडा, आणि भीक मागून राहिला म्हणे बाजारात. नाही म्हणा नामदेव, तू बी काही खोटा बोलणार नाहीस. चाल बरं गड्या त्या मोत्याला भेटतो मी. काय ती तंबे चालू त्याची विचार लागेल ना त्याला. शहानिशा तर करायच लागेल. हा काय करून राहिला काय नाही तर. बुडे बापा तिथे काय आहे त्या बुड्याच्या तिथं मी काय चालू असतं. निपटाचे काय तर. अरे गावातले का उठलं सुटले बुडा बुडी आणि डंगरे डोंगरे काय लेका जवान पोरे राहिले तसेच वाकच दोंडे. आमच्या लेकाच्या इकडे लग्न नाही होऊन राहिले. हा विषय सोडून देतात आणि डंगरा डोंगरी भीक मागते. हे काय द्या मायाचा हक्कातच आहे बा. चाल झटकन चाल बरं. मोतीरामला विचारतो मला काय चालू आहे तिथं मत्याच आता. चला बुडे बा. जा मग मित्र, तुमच्या गावात एखादी पोरगी असेल तर पाबा मला. हा द्या बा मला लगन झमकून कसं बी. कसं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे नवीन बुडे भानगड काय माहित बघा. मोठ्या बाहेर आहे तू रे. काम आहे त्याबरोबर. कुठे असेल तू, कोणा नयात दाबीलास. लवकर ये बरं, तू बाहेर ये बरं. पण रघुले काय झालं बाबा. मोठ्या किती करून राहिला काय म्हणजे काऊन भनक लागले का बा. काय म्हणतं इकडे तर ये तू. घराच्या बाहेर ये ना. तोंड दाखव ना तू. ये कुकडे लपेलास तू. लवकर ये बाहेर ये तू. फक्त काम आहे. आणि त्या बायकोली सोबत आणतो सोबत. दोघाही सोबतही काम आहे मला. लवकर या बाहेर या तुम्ही. काय झालं रे बा. कोण एवढा गलबला करून राहिला बा तू. काय झालं. तुला लाज वाटते हरामखोरा. भीक मागून राहिला बाजारात जाऊन. हातपाय मुडले का तुये. एवढे दलिंदर दिवस आले का तुये. का रे हो. रुपया 2-2 रुपये मागून राहिला म्हणतात तू बाजारात. कोण सांगितलं मी काल भीक मागू लका. काही बकून राहिला का बा तू. चांबड्याची जीभ दिल्यात कुकडे वातरून राहिला का बा. ते भगणे कामं कोण करीन रे बा. बुडे बा आम्हाला सारच माहित पडलं ना. काल लपून राहिले यांना दे ना तुम्ही. आम्हाला बाजारातून फोन आलता की तुम्ही टिपूला घेऊन मागून राहिले म्हणून बाजारात. मग तुम्ही मागितले नाही बाजारात. जय गजानन भलं होईन तू टाक रुपया असं म्हटलं नाही तुम्ही बाजारात. गड हो तुम्ही काही बोलता बा. घेणं देणं. अरे मा सारखा असून कोणी दिसणारा बापा. मी काल मागेल फांगेल तर मा बायकोली विचार बा. मा बायकोली विचार ना तू. सांग बघ. सांग ना तोंड उलो ना तू. मी कुठे होतं सांग यायले. बापा पेचच पडला आता. खरं सांगू की खोटं सांगू काही सुचून नाही राहिलं मला बी. हो सांग ना. उलो ना तू. तोंड उलं ना. रोज कुठे जात असता तुम्ही तटेच गेलते बा. दोघंही जण काही शांतपणा शिकवू नका. मुकट्यानं जे काही खरं असेल ते सांगडा मोतीराम तू. मी काही तुला का फाशी शिक्षा नाही देऊन राहिलो. तू काही मजबुरी असेल म्हणूनच तू बाजार मागतला असेल ना. भीक मागतला असेल ना. काय ना काही असेल म्हणूनच की नाही. सांग ना काय आहे तर सांग ना मला. तू दोस्ताला सांगत नाही का तू. लाज वाटून राहिली का सांगायची. बुडे बा काल लाज वाटू देऊन राहिले. परिस्थिती असते माणसाची. कधी काळ बदलीन काही सांगता येत नाही ना. मागतली असेल तुम्ही ना भीक. पण ते काय असते परिस्थितीनुसार असते. मग खरं बोललं तर काही फरक पडणार आहे गाठी. सांगा ना बाबा सांगा ना. याच्यासोबत काल खोटे बोलून राहिले तुम्ही. सांगा ना खरं काय आहे तर. सांगू रघु तुले सगळं सांगू. भाऊ मा घरात अनाज नव्हतं खायला. किराणा नव्हता. चहा पत्ती साखऱ्या काहीच नव्हतं. साऱ्या सरेला ढंढण डबे व्हायलात ना घरातले. ना गहू नव्हते ना तेलही नव्हतं. मग काय करू भाऊ. गावात काम मागायला गेलो कोणी आपल्याला कामही दिलं नाही. लोक म्हणे त्या डंगरावर तुमच्या यानं काय काम होते. भुजल्या बापाही फुटत नाही. कोणतं काम द्या आम्ही तुम्हाला. गावात मी हा कामधंदा थांबवला पण कोणच मला कामासाठी उभं केलं नाही. मग माझं काही पर्याय नव्हता बा.
उपाशी मेल्यापेक्षा म्हटलं बा आता भीकच मागू, मग दुसरा काही पर्याय नाही आपल्याजवळ. मग गेलो बाबा बाजार होता तर मागलो मग भीक. आता काय काय गुन्हा आहे का त्याच्या सांग बा, मग पोटासाठी केलं म्या. मी काय मेलतो काय मग मी काय किल्लीवर बांधलतो की मसन काही तू बसेल. पण माझं येताना बा तू माझ्या घरून 50 किलो गहू घेऊन जाता तू, आणि 500-600 रुपये दिले असते म्या तुले. भीक मागायची काही गरज होती का दोस्त करतले का मिले का तुझ्यासाठी जीव द्यायला तयार रावले का. तुला एक शब्द म्हणून नाही आला मला. तू उपकार कधी फेडू मी, मागतेच तर फेजोड फेडलं नाही जाऊन राहिलो तुझ्या माझ्यानं. आता कितीक वजन करून घेऊ माडोक्षार तुझ. पुरी मी माझर होतात भडवीचे. चाल परत त्या शिवल्या पाहतो मी त्याचं बजेट पाहतो बरं. जनगड्या कशाला भांडणं करतो बा, काय म्हणतो ते दनिंद राहिले. नाही तू चाल फक्त तटलोक तर चालतो. काय आता पाहतो मी बजेट. चला बुडे बा, चटलोक चला बरं. आता तुम्ही म्हणून राहिले म्हणून तर चाला बा, पण भांडणं ना करू रे बा. काम नाही बा आता त्या शिवल्यान देवल्याजवळ यायला जायचं. फालतू खराबा करून घे ना बा, काही इज्जतचा खराबा करतात ना ते, आपली काहीच ठेवत नाहीत ना. बापा ही लेंडार काय आली आता, काय झांबड बापा नवीन. माकडे जेवून राहिले बापा. मी काय केलं रे बापा, मा बुडाई सोबत आहे बा यायच्या. काय झालं का मा बुड्याले. काय बिमार फिमार तर नाही बा डोंगर, काय न्या लागते बाबा दवाखान्यात. हाय का बापा गच्चू 1000-2000चा रे. काय झालं काय माहित आता. शिवल्या तुले जराशी की लाज वाटत नाही. पंडित पांडेबासारखा गात फिरतले का, पांडे कपडे मस्त बापा, इस्त्री मिस्त्रीचे, आणि माय बापाचे काय हालात. लाज वाटली पाहिजे का. काही जराशी की लाज वाटत नाही. काय झालं बापा, म्या काय केलं हो बापा. कोणाचं घोडं मारलं म्या. मी तर कशात काही नाही बापा. कसे काय उलटले तुम्ही मावर. भडवीचे आहे त्या मायबापाले अनाज नाही ना खायले. त्या घरी गहू मावून नाही राहिले. 50 क्विंटल गहू झाले तुले. मग 50 किलो 1 क्विंटल गहू मायबापाला द्यायला काही लाज वाटून राहिली का तुले. का रे ती तुरी आहे. मावर कर्ज नाही वाटते. ती इकून मला कर्ज फेडा लागते बा. म्या काय दान करायसाठी पेरेला गहू. का क्विंटल ना काही झालं असते का तुझं. मायबापाला देऊन राहिला तू. प्रभू मी याला पैदा करूनच पस्तायला ना रे भाऊ. हे मोठं मावर कर्ज आहे. काय करतो तू. कुत्र्याचं शेपूडच आहे बापा. त्याला मायबाप नाही समजत. त्याला बायको प्यारी आहे, दुसरं कोणी नाही. सासरा सासू प्यारी आहे, आपण नाही प्यारी मायबाप. मायबाप म्हणजे कुत्रे ते या भुईस. मी आलतो का तुमच्याजवळ सांगायले की मला पैदा करा म्हणून. तुम्हाला नवरा बायकोले कोण राहता म्हणून मला पैदा केलं तुम्ही ना. आणि मला काय म्हणून राहिले तुम्ही. यांना देणं मा डोकं दाबून राहिले. याचा ऐकते त्याचा ऐकते. तुम्ही अलग आम्ही अलग का. मला काय हेन देणं आहे तुमचं. त्या शिवल्याला काही लाज आहे जरा शिकबी. या बुड्याच्या पोटचा वय आहे शिवल्या. पण काहीच लाज नाही, काही बोलते भडीचा. असं वाटतं कचकन घोटची दाबा. पण जेलात जा लागेल ना भाऊ आपल्याला. जन्म टिफिन फालतूची. नाही तर मोठा मस्त का दगडच टाकला असता याच्या. तुम्ही गडे दोघंही भाऊले को बिन लाजे. काहीच लाज नाही तुम्हाला. तुमच्या मायाबापाच्या तिकडे काय हाल चालू आहे काय नाही. भडवीचे तुम्हाला वावरं दिले त्या बुड्यानं. त्याची इस्टेट आहे ना. तुम्हाला लाज वाटली पाहिजे की त्याला कसं आनंदात ठेवलं पाहिजे मायबापाला तुम्ही ना. पण तुम्ही तर भडवीजीवर लाथा मारता मायबापाले. तुम्हाला कोण पाणी येते, मा बापाले पाणी नाही येत कोण्या गोष्टीचं. पण तुम्ही कोण तुडूक करता कधी बी. उठले सुटली की पुढे मा बापानं का बांगड्या घातल्या का बापा डझनभर. मा बाप काहीच म्हणत नाही मला. खालचा वर नाही करत. आणि तुम्ही येता बाबा फळफळ करायला माझ. जाऊ दे गड्या रघू, या बेसरमाच्या नान नको लागू. जाऊ दे बाबा, चाल बापा. आपल्या तोंडाची काही वाप गमू नको. हे बा तू म्हणतो ना तर चाल बापा. हे कुत्र्याचं शेपूट हेकोडा आहे. त्याला कशाही इज्जतही नाही काहीच नाही. तो काही कोणाचा ऐकणारही नाही काहीच नाही. तो नालायक पोरे आहे तो. बिनलाजा खानीचा आहे तू पुरा पक्का आहे. बुडे बा चला, फालतू याच्या जवळ टुंग करू नका. चला निघा लवकर, पतल्या गली निघा लवकर उठून. आपला भेजा नोखावटी जा. बाबा शिवल्या थांबतो. तुझ्या बजेटने बसला ना तर हाय रग्याने मग नावाचा थांबतो. तुझ्या कार्यक्रमच करतो. यायचे कोणी तर कधी उठली सुटली की माझ बखंडीवर बसतात. अरे कामा एकट्याचा बाप आहे का बापा. दुसऱ्याला म्हणानं पोरगी आहे देवली आहे. उठली सुटली की माझ शेपूट डापतात कोणी बी. तिकडे मरा फोकणी जाऊ तिकडे. मला काय सांगून राहिले तुम्ही.